आदल्या दिवशी आम्ही दोघेही ठरवतो की मस्त सकाळी लवकर उठायचं, साफसफाई करायची, कारण दसरा आहे आणि पटापट घरात मस्त पुरणपोळीचा बेत करू. पण असं काही झालंच नाही. दोघेही 7:30ला उठलो होतो. थोडीफार मी क्लिनिंग केली आणि त्यानंतर दीपक गेला होता स्टेशनला त्याची बाईक आणण्यासाठी, कारण चावी होती तो ऑफिसमध्ये विसरला होता आणि दुसऱ्या चावीने तो आणायला गेला होता. तोपर्यंत इथे डाळ मी उकडून घेतली होती आणि पाणी जे होतं ना ते संध्याकाळी आमटीसाठी करायला ठेवलं होतं. तोपर्यंत सगळी तयारी आवरली, देवाची पूजा वगैरे केली, देवाला तोरण वगैरे दाखवलं, दरवाजाला तोरण लावलं आणि अचानक ह्यावेळेला आमचं ठरलं की पुरणपोळी ही संध्याकाळी करूया आणि आता कांदे पोहे खाऊन आपण छान विजय सेल्सला शॉपिंग करायला जाऊया, कारण दसऱ्याच्या खूप साऱ्या ऑफर्स वगैरे असतील आणि आम्हाला AC घ्यायचाच होता आणि तो गरमीच्या दिवशी म्हणजे उन्हाळ्याला खूप महाग होऊन जातात आणि आता GSTचे दर घसरले आहेत, त्यामुळे आम्हाला ही योग्य वेळ आहे काही शॉपिंग करण्यासाठी. त्यामुळे सगळ्यांना हॅपी दसरा बोलून आम्ही निघालो होतो विजय सेल्सला. त्यानंतर दीपक गेला बाईक लावण्यासाठी आणि आम्ही एवढं मस्त एक्सप्लोअर करत होतो. प्रचंड गर्दी होती. AC सोबत आम्ही अजून एक गोष्ट बुक केली आहे, ती 1-2 दिवसामध्ये येऊन जाईलच. त्यानंतर दीपक गेला त्याच्या ड्युटीला. मी घरी येऊन छान असं सारंसंगीत स्वयंपाक करायचा होता, भात, आमटी, पुरणपोळी. त्यासाठी मग मी पटापट तयारी करून घेते. संध्याकाळीसुद्धा देवाला नैवेद्य दाखवायचा होता, सोनं दाखवायचं होतं. त्यानंतर बोलतात ना आपले शेजारी असतात ना, त्यांनासुद्धा आपल्याला जे काही गोडधोड केलं असतं ना ते सुद्धा द्यायचं होतं. पुरणपोळी माझी फुगली आहे. सो असा होता मिनी व्लॉग. आवडला तर नक्की फॉलो करा. चलो बाय.